नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत कमला एकादशीचे महत्त्व. तुलसी मातेच्या जवळ कोणती 9 शुभ वस्तू ठेवाव्यात आणि त्या का ठेवाव्यात आणि त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि जर ही वस्तू किंवा यातील कोणतीही एक वस्तू जर तुम्ही ठेवली तर तुमच्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. तर त्या वस्तू कोणत्या आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हिंदू धर्मात एकादशीचे विशेष महत्त्व सांगितले गेले आहे, पण अधिक मासातील कमला एकादशी ही अत्यंत पुण्यदायी आणि दुर्मिळ मानली जाते. असे म्हटले जाते की या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी केलेले पूजन अनेक पटीने फळ देते. आज आपण अशा 9 वस्तूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्या तुळशीजवळ ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते असे धार्मिक मानले जाते. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटची वस्तू सर्वात विशेष मानली जाते. कमला एकादशीचे महत्त्व. कमला एकादशी ही माता लक्ष्मींना समर्पित मानली जाते. पुराणामध्ये सांगितलं आहे की या दिवशी श्रद्धेने केलेले तप, जप, दान आणि पूजा विशेष पुण्य देतात. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करावी, माता लक्ष्मीचे स्मरण करावे, तुलसी पूजन करावे, शक्य असल्यास उपवास करावा. तुलसी ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानली जाते. जिथे तुलसी असते तिथे सकारात्मक वातावरण राहते अशी श्रद्धा आहे. तर अशा कोणत्या त्या 9 वस्तू आहेत त्या आपण आता पाहणार आहोत. क्रमांक 1. शुद्ध तुपाचा दिवा. कमला एकादशीच्या सायंकाळी तुळशीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा. दिवा म्हणजे प्रकाश, प्रकाश म्हणजे ज्ञान, सकारात्मकता आणि शुभता. यामुळे तुमच्या घरातील वातावरण प्रसन्न राहते आणि सकारात्मकता वाढते. धार्मिक मान्यतेनुसार तुपाचा दिवा लावल्याने घरातील नकारात्मकता कमी होते असे मानले जाते. दिवा लावताना म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र 11 वेळेस म्हणा. वस्तू क्रमांक 2. हळदीची घाट. हळद ही मंगल कार्याचे प्रतीक आहे. तुळशीजवळ एक हळदीची गाठ ठेवावी. हळद माता लक्ष्मीशी संबंधित मानली जाते. हळदीचा पिवळा रंग समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो. वस्तू क्रमांक 3. कमळाचे फूल. कमला एकादशी आणि कमळ यांचा जवळचा संबंध आहे. माता लक्ष्मी कमळावर विराजमान असतात. जर कमळाचे फूल उपलब्ध असेल तर तुळशीसमोर ते अर्पण करावे. नसेल तर कोणतेही सुगंधी फूल, लाल फूल चालेल, तरी पण ते अर्पण करावे. फक्त अर्पण करताना तुमची श्रद्धा आणि विश्वास असावा. वस्तू क्रमांक 4. गोमती चक्र. गोमती चक्र शुभ मानले जाते. तुळशीजवळ 11 गोमती चक्र ठेवून प्रार्थना करा. अनेक लोक हे लक्ष्मी प्राप्तीचे प्रतीक मानतात. वस्तू क्रमांक 5. पिवळे अक्षत. अक्षत म्हणजे अखंडता. हळदीने रंगवलेले अक्षत तुळशीसमोर ठेवा. यामुळे पूजा अधिक मंगल मानली जाते. वस्तू क्रमांक 6. शंख. शंख हा भगवान विष्णूंचे प्रतीक मानला जातो. शंख जवळ ठेवल्याने धार्मिक वातावरण तयार होते. शंखनाद केल्याने मन प्रसन्न होते असे मानले जाते. वस्तू क्रमांक 7. चांदीचे नाणे. लक्ष्मीपूजेत चांदीला महत्त्व दिले जाते. तुळशीजवळ स्वच्छ चांदीचे नाणे ठेवा. नंतर ते उचलून पूजाघरात ठेवू शकता. हे चांदीचे नाणे जर तुळशीजवळ ठेवले तर तुमच्या घरातील आर्थिक संकट दूर होऊ शकते. वस्तू क्रमांक 8. गूळ आणि हरभरा. गूळ आणि हरभरा नैवेद्य म्हणून अर्पण करा. ही साधी पण अत्यंत शुभ मानली जाणारी अर्पणे आहेत.
नंतर हा प्रसाद कुटुंबातील सदस्यांना वाटावा. वस्तू क्रमांक 9. लक्ष्मीजीचा फोटो किंवा प्रतीक किंवा प्रतिमा तुळशीसमोर माता लक्ष्मीचे चित्र ठेवून करा. त्यासमोर प्रार्थना करा आणि मनापासून प्रार्थना करा. आपल्या कुटुंबासाठी, आरोग्यासाठी आणि सुखसमृद्धीसाठी देवीला आशीर्वाद मागा. आणि हे सगळं करत असताना सर्वांनी मिळून 11 वेळा हा मंत्र नक्की म्हणा. ओम श्री ह्री कमले कमलाय नमः. ओम श्री ही श्री कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध. श्री ही श्री महालक्ष्म्यो नमः. श्री ही श्री महालक्ष्म्यो नमः. हा मंत्र शांतपणे आणि श्रद्धेने म्हणा. आता शेवटचं. स्वामी भक्तांनो, कमला एकादशी हा श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक विचारांचा दिवस आहे. पूजा करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनातील श्रद्धा. सर्वांनी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची भक्ती करावी, चांगले कर्म करावे आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रयत्न करावे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कुटुंबापर्यंत पोचवा. आणि जर तुम्ही एकादशी धरत असाल तर श्री महालक्ष्मी माता अशी कमेंट नक्की करा. जय श्री विष्णू, जय महालक्ष्मी, जय तुळशी माता. जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करायला विसरू नका. कारण तुम्ही केलेली कमेंट असे दाखवते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे. म्हणून कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी माता. जय महालक्ष्मी माता.